मनोज जरांगेंच्या नेतृत्वातील मराठा आंदोलन अंतिम टप्प्यामध्ये आहे। या वाशीच्या चौकामध्ये या ठिकाणी मनोज जरांगेंनी सभा घेतली आहे आणि सरकारने तब्बल 57 लाख कुणबी नोंदी शोधून काढलेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रातून असा दावा केलाय आणि या नोंदींच्या आधारे जवळपास महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळेल असा दावा केलाय। हे आरक्षण कसं मिळणार आहे तर ज्यांच्या नोंदी आढळलेल्या आहेत त्यांना त्यांच्या पै पाहुण्यांना शपथपत्र लिहून देण्याचा अधिकार जरांगेंनी मागितलेला आहे, ज्या आधारे त्या पै पाहुण्यांना किंवा जो गोतावळा म्हणतो किंवा वंशावळ म्हणतो त्यांना देखील या कुणबी प्रमाणपत्राचा लाभ होईल आणि ती लोक ती कुटुंब देखील ओबीसी मध्ये समाविष्ट होतील, आरक्षणाचा लाभ घेऊ शकतील। अशा स्वरूपाची मांडणी मनोज जरांगेंनी केलेली आहे सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंना भेटल्यानंतर। या व्यतिरिक्त या प्रमुख मागणीच्या व्यतिरिक्त आणखीही अनेक मागण्या आहेत, ज्या जसं की मराठा तरुण आणि तरुणींना मोफत शिक्षण मिळायला हवं, त्याचबरोबर नोकर भरती करताना मराठा तरुणांसाठीच्या ज्या जागा आहेत त्या जोपर्यंत आरक्षणाबाबतचा निकाल लागत नाही तोपर्यंत त्या रिक्त ठेवण्यात याव्यात आणि आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले जे गुन्हे आहेत ते गुन्हे मागे घेण्यात यावेत। अशा इतरही अनेक मागण्या आहेत आणि या मागण्यांना सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलंय। फक्त या ज्या काही मागण्या सरकार मान्य करू असं म्हणते त्याचा अध्यादेश हवा, त्याचा GR हवा असं मनोज जरांगेंनी म्हटलेलं आहे आणि GR दिल्यानंतर आपण या ठिकाणी असलेलं आपलं आंदोलन मागे घेऊ असं जाहीर केलंय। अर्थात सरकारकडून GR किंवा अध्यादेश देण्यास काही हरकत नसावी आणि जर मनोज जरांगेंच्या रूपाने असलेला हा इतका मोठा आंदोलकांचा जमाव मुंबईच्या वेशीवरतीच थांबवता येत असेल तर ते सरकारला हवंय। आणि दुसरी महत्वाची गोष्ट की मनोज जरांगेंना आश्वस्त केल्यानंतर संपूर्ण मराठा समाजाला आपण आरक्षण देतो आहोत अशा स्वरूपाने आश्वस्त करणार असू तर ते देखील सरकारला हवंय। या सगळ्या घोषणेनंतर इथं या आंदोलनामध्ये आलेल्या गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलनामध्ये आलेल्या आंदोलकांना काय वाटतं हे आपण विचारूयात। ज्या घोषणा केल्या आता मनोज जरांगेंनी तर त्यानंतर तुम्हाला वाटतं की मराठा समाजाला आता आरक्षण मिळणार आहे? 100% मिळालं पाहिजे आणि सर्व मराठा समाज शिक्षणापासून वंचित राहिला आहे आणि तो वंचित न राहता सर्व समान शिक्षणाचा पाया झाला। प्रश्न असा होता की आता अध्यादेश काढण्याची मागणी जरांगेंनी केली आहे आणि तो अध्यादेश निघाल्यानंतर ज्या काही 57 कोटी नोंदी आहेत आणि त्या आधारे मग इतर जे नातेवाईक आहेत आणि त्यानंतर इतरांना शपथपत्र लिहून देण्याचा अधिकार आहे, या आधारे संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळेल असं वाटतं तुम्हाला? नक्की मी तर आदरणीय जरांगे पाटील साहेबांनी जे सांगितलं की आम्हाला एक त्यांनी मेसेज दिलाय पण आम्हाला ठोस अध्यादेश नाहीये, आम्हाला ठोस अध्यादेश पाहिजे कारण आता आम्ही सरकारवर विश्वास ठेवत नाही येतं। असं 2 वेळेस झाले, अंतरवलीमध्ये जरांगे साहेब असताना 2 वेळेस सरकारने त्यांचा टाइम बाउंड एक्सपांड केलेला आहे। आम्ही आता मराठा समाज अध्यादेश घेतल्याशिवाय आम्ही आता परत आमच्या गावाकडे जाणार नाही। आम्ही इथे नवी मुंबई आणि उद्या आझाद मैदानावर तळ ठोकून बसणार आहोत। नाही, अध्यादेश सरकार देईल देखील, मुद्दा आहे की तो अध्यादेश न्यायालयाच्या कसोटीवरती टिकेल का? जे आरक्षण आता सरकार देऊ म्हणतंय ते न्यायालयामध्ये टिकेल का हा माझा प्रश्न आहे। साहेब नक्की टिकलं पाहिजे कारण जर मराठा आरक्षणाचा अध्यादेश जर टिकत नसेल तर बाकी इतर समाजाला जो 23 मार्च 1992 जो GR काढला तो सुद्धा खारिज झाला पाहिजे। मराठा आरक्षणाचा टिकेल तर इतर समाजाचाही टिकला पाहिजे, म्हणून मी सांगतो हा GR नक्की टिकेल आणि मराठा समाजाला आदरणीय जरांगे पाटील साहेबांनी सांगितलंय जरी आमचा 4 कोटी मराठा समाज जर आरक्षणात गेला तर हा मराठी समाजाचा आतापर्यंत सगळ्यात मोठा विजय असेल आणि त्यासाठी आम्ही मुंबईला आलो। फरक असा आहे की जो तुम्ही अध्यादेशाचा उल्लेख केला तर ते प्रकरण देखील न्यायालयामध्ये गेलं होतं आणि न्यायालयामध्ये टिकलं होतं म्हणून तो लागू झालं होतं, तर हे देखील न्यायालयामध्ये टिकेल असा विश्वास आहे? नक्की विश्वास आहे आम्हाला टिकेल आणि आमची जी वकिलांची फौज आहे ती ताकदीने लढेल। जरी हे
कुणी एखाद्या मराठा दोषी व्यक्तीने जर याला अपील केलं कोर्टात तर नक्की ते त्याला आमची जी मराठा समाजाची फौज आहे ती त्याला फाईट करेल आणि ते नक्की टिकेल. कारण हे अखंड मराठा समाजाचा हा लढा आहे, गेली 40 वर्षापासूनचा लढा आहे आणि ही ताकद आदरणीय मनोज जरांगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज व्हायला जाऊ देणार नाही. आमचा हा लढा अखंड आहे. जरी कुणी कोर्टात गेलं तरी आम्ही तिथे यश मिळू, आम्ही तिथे फाईट करू. दुसरं जे जरांगेंनी म्हटलेलं आहे की ज्यांच्या नोंदी आढळणार नाहीत त्यांना एक शपथपत्र लिहून देता येईल, तसा एक अधिकार ज्यांच्याकडे नोंदी आढळलेल्या त्यांना देण्यात यावा आणि ते शपथपत्र लिहून दिल्यानंतर ती समोरची व्यक्ती देखील आरक्षणाचा लाभ घेऊ शकेल. तर हे देखील कायद्याच्या कसोटीवरती टिकेल असं वाटतं तुम्हाला? तुम्ही वकील आहात. हेही आता आमचे जाणकार वकील त्याबद्दल स्पष्ट सांगतील, पण माझा एक अंदाज आहे की हे कायद्याच्या कसोटीवर टिकलं पाहिजे. कारण आम्ही महाराष्ट्रात राहतो, आम्ही शेतकरी आहेत म्हणजे आम्ही कुणबी आहेत म्हणजे आम्ही ओबीसी आहेत, म्हणून हे टिकलं पाहिजे. आणि आदरणीय जरांगे पाटील साहेबांनी सांगितलं की शपथपत्राच्या आधारे ते द्या. कारण मराठवाड्याचा जर अभ्यास केला तर अत्यंत कमी नोंदी मराठवाड्यामध्ये निघालेल्या आहेत, पण आमचे नातेवाईक पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत. त्या पश्चिम महाराष्ट्राच्या नातेवाईकाच्या जीवावर आमच्या मराठवाड्यातल्या सगळ्या बांधवांना हे आरक्षण मिळेल आणि ते नक्कीच टिकेल, आम्हाला असा विश्वास आहे. मला विश्वास आहे. मराठवाड्यातून आलोय, धाराशिव जिल्हा आमच्या मराठवाड्यात जवळपास सर्वच्या सर्व लोकांकडे नोंदी सापडल्यात. काही ज्या नोंदी नाहीत त्या हैदराबाद संस्थांकडे आहेत, काही त्यावेळेस जी जाळपोळ झाली त्या काळात काही नोंदी संपल्या. आणि तुम्ही जो आता प्रश्न विचारला की कोर्टात टिकण्याचा, एकमेव मराठा आरक्षण असं आहे की आम्हालाच सगळे निकष, आम्हालाच सगळे नियम लावलेत. आमच्या जर विरोधात उद्या कुणी कोर्टात गेलं तर तुमच्या माध्यमातून मी सांगतो, बाकीच्यांना जे वाढीव आरक्षण दिलंय ते सुद्धा संपल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला वाटतं टिकलेच पाहिजे आणि असं केलंच पाहिजे, टिकण्यासारखं आरक्षण केलंच पाहिजे ना, टिकणार टिकायसाठीच केलेलं आहे आरक्षण. हे मंत्र्यावरती मला दुसरा प्रश्न विचारायचा आहे की या ठिकाणी आता इतकी मोठी घोषणा झाली, राज्य सरकारमधल्या एकाही मंत्र्याला इथे यावंसं वाटलं नाही. काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल? नाही, सगळ्यांना मताची भीती आहे आणि सगळ्यांना असं वाटतंय की मराठा मतदार हा कुठल्या ना कुठल्या पुढाऱ्याच्या पाठीमागे जाणारा मतदार आहे, हा एकत्र येणार नाही. पण आज एक देशात क्रांती घडली मनोजदादा जरांगे यांच्या माध्यमातून. उद्या तो जे आदेश देतील त्याच आमदाराला, खासदाराला मराठा समाज मतदान करणार. कारण ज्यांनी आमच्या पाठीमागे राहिलेत आम्ही त्यांच्या पाठीमागे राहू. बास झाला आता. आज चौथी पिढी आमची लोकांच्या सतनं उचलल्यात. मराठा समाज आता यापुढे मनोजदादा जरांगे सांगतील त्यांच्याच बरोबर राहतील, त्यांनाच मतदान करतील. साहेब, राजकीय जी व्यवस्था आहे, जे राजकीय नेते आहेत हे आपलं घर भरण्यामध्ये आणि आपली समोरची पिढी हे वाढवण्यामध्ये, त्यांची संपत्ती वाढवण्यामध्ये गुंतलेले आहेत. आता अखंड मराठा समाजाने हे ओळखलं आहे. आमच्या गोर गरीब मराठी पोळांचं वाटुळं झालंय. खेड्यापाड्यात जा तिथं पहा किती बेकार परिस्थिती आहे. आणि मनोज दादा जरांगे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही अखंड लढणार आहोत. आणि राहिला मतदानाचा मुद्दा आरक्षण आम्हाला भेटणारच आहे. आणि भेटलं तरी इथून पुढची लढाई राजकारणाची असो ती आरक्षणाची असो आदरणीय मनोज दादा जरांगे साहेबांच्या लढाई नेतृत्वाखाली लढणार आहेत. 2014चा मी इतिहास देतो. आदरणीय अण्णा हजारे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण जंतर मंतरवर मोठं आंदोलन केलं होतं आणि खरी इतिहास ने करवट बदल दी है, म्हणून मोदी साहेब देशाचे पंतप्रधान झाले. आणि हा लढा महाराष्ट्राने, एका महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी लढला होता. आणि आता 2024 म्हणजे तब्बल 10 वर्षानंतर आदरणीय मनोज जरांगे साहेब आम्ही लढतो. आम्ही सुद्धा देशात परिवर्तन करू. आम्हाला जर आरक्षण नाही भेटलं तर महाराष्ट्रासह 10 राज्य आदरणीय मनोज दादा जरांगे साहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्र येतील आणि आम्ही 2024चा इतिहास बदलून दाखवू. मला तुमचं म्हणणं लक्षात आलं की अण्णा हजारेंच्या आंदोलनाचं उदाहरण दिलं की अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा खूप मोठा वाटा आहे नरेंद्र मोदी सत्तेमध्ये येण्यामध्ये, कारण त्यावेळी जी काही वातावरण निर्मिती झाली. मात्र अण्णा हजारे ज्या कारणासाठी लढत होते, लोकपाल आणि त्या निमित्ताने भ्रष्टाचार मुक्त व्यवस्था, तर तो लोकपाल कुठे अस्तित्वात आला किंवा भ्रष्टाचार संपला असं वाटतं तुम्हाला? मूळ मुद्दा राजकारण साधलं गेलं, मात्र जी मागणी होती ती कुठे पूर्ण झाली? आदरणीय अण्णांची मागणी काही प्रमाणात लोकांच्या मनात परिवर्तन झालं, सत्ता परिवर्तन झालं आणि भ्रष्टाचाराला चाप लागला आहे. 2014 नंतर 2024 पर्यंत पाहिजे तितक्या प्रमाणात साहेब भ्रष्टाचार नाही झाला. आपण हे मान्य करायला पाहिजे. आणि सगळी सिस्टम बऱ्यापैकी ऑनलाईन काम करायला लागली
आणि आता आम्ही हा लढा सामाजिक परिवर्तनाचा लढा आहे. आदरणीय मनोजदादा जरांगे साहेबांच्याच नेतृत्वाखाली आम्ही लढणार आणि यापुढे कोणताही मराठा बांधव कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला बांधला जाणार नाही हे मी ठामपणे सांगतो. कारण इथून मागच्या अखंड पिढ्या यांनी त्यांच्या सतरंजा उचलण्यात घातल्यात. कोणताही पक्ष असो, पक्ष म्हणून आम्ही तर आलेलो नाहीत. आदरणीय जरांगे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही तर आलोत आणि पुढचं इलेक्शन आहे आम्ही 2024चं इलेक्शन आहे. जर आदरणीय दादांनी सांगितलं आम्हाला एका आवाजावर आम्ही एकत्र येऊ आणि दादा सांगतील त्याच व्यक्तीला आम्ही, दादाने दगड जरी उभा केला तर आम्ही दगडाला मतदान करू. बरोबर आहे. खूप तीव्र भावना आहेत आणि आपल्या या भावनांना समोर ठेवूनच संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो किलोमीटरचा प्रवास करून हे मराठा समाज बांधव मुंबईच्या वेशीवरती आलेले आहेत. दिवस रात्र ही यात्रा सुरू आहे आणि जे समोर येईल ते खाऊन, जिथे जागा मिळेल तिथे झोपून हे सगळे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि जी गरिबीची परिस्थिती आहे, जी हालाकीची परिस्थिती आहे, ती परिस्थिती या सगळ्यांना इथं घेऊन आली आहे. हा झाला एक भाग. मात्र आंदोलनं भावनांच्या आधारावरती उभी राहतात. मात्र जेव्हा या आंदोलनांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या परिस्थितीवरती चर्चा होते किंवा देवाणघेवाण होते, ती मात्र अतिशय वस्तुनिष्ठ स्वरूपाची असते, प्रॅक्टिकल असते आणि ती अतिशय सावध पद्धतीनं करावी लागते. अण्णा हजारेंचं आंदोलन खूप मोठं उदाहरण आहे. एक मोठा जनसमुदाय उभा राहतो, मात्र त्या जनसमुदायाच्या भावनांच्या आधारे ज्या वाटाघाटी करायच्या असतात त्या वाटाघाटी तेवढ्याच हुशारीने कराव्या लागतात. तरच खऱ्या अर्थाने पदरात हवं ते पडतं, हवं ते इप्सित साध्य होतं. मनोज जरांगे हे करतात का? थोड्या दिवसात आपल्याला समजेल. कॅमेरामन राजेश बिडकर मंदार गुंजारी, एबीपी माझा, वाशिम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.